आदिवासी विकास विभाग नाशिकच्या वतीने दरवर्षी प्रकल्पांतर्गत केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असते। यंदाच्या वर्षी 30 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या 2 दिवसांमध्ये केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे। राजूर प्रकल्प कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या सर्व अनुदानित तसेच शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत। यंदाच्या वर्षी पार पडणाऱ्या या स्पर्धांचे आयोजन शासकीय आश्रमशाळा केळी कोतुळ, केळी रुमनवाडी, मवेशी येथील क्रीडांगणावर पार पडणार आहेत। कबड्डी, खो खो, धावणे, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, उंचवडी, लांब उडी, व्हॉलीबॉल, हँडबॉल, रिले या विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थी सहभागी होऊ शकतील। प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड ही विभाग स्तरावर होणार असून राज्य पातळीवर जाण्याची संधी देखील ह्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे। विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा यासाठी प्रकल्प स्तरावरून सर्व अनुदानित तसेच शासकीय आश्रमशाळांना तसे कळवले आहे। हिवाळी क्रीडा स्पर्धांमध्ये यंदाच्या वर्षी आपले विद्यार्थी चमकावेत व क्रीडा चषक मिळावे यासाठी अनुदानित आश्रमशाळा खडकी बुद्रुक येथील विद्यार्थी जोरदार तयारी करत असल्याचे दिसत आहे। खेळाचे प्रकार व नियम याची माहिती शिक्षक विद्यार्थ्यांना समजावून सांगत आहे। याबाबत अधिक माहिती देताना प्राध्यापक रामदास बांबळे यांनी सांगितले की दरवर्षी आपल्या शाळेमध्ये हिवाळी क्रीडा स्पर्धा पार पाडल्या जात असतात। तर त्या क्रीडा स्पर्धेमध्ये प्रामुख्याने आपल्या शाळेतील विद्यार्थी या ठिकाणी सहभागी होत असतात। आपल्या शाळेतील विद्यार्थी हे प्रकल्प स्तराअंतर्गत प्रामुख्याने केंद्र स्तरावर तसेच प्रकल्प स्तरावर आणि विभागीय स्तरावर विविध प्रकारच्या स्पर्धा होत असतात। या स्पर्धेमध्ये आमचे विद्यार्थी घवघवीत यश प्राप्त करत असतात। कबड्डी, खो खो तसेच धावणे विविध प्रकारच्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन यश प्राप्त करत असतात। गेल्या वर्षी प्रामुख्याने आमच्या विद्यार्थ्यांनी नाशिक विभागापर्यंत त्या ठिकाणी घवघवीत यश प्राप्त केलेले आहे आणि चालू वर्षीसुद्धा आम्ही चांगल्या प्रकारची क्रीडा स्पर्धेची तयारी करत आहोत आणि आमचे विद्यार्थी या ठिकाणी चांगल्या प्रकारचे विभागीय पातळीवर तसेच जिल्हा पातळीवर या ठिकाणी चमकतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करत आहे।